फेमस हॉटेल म्हणजे तेच म्हणजे भाग्यश्री. नाद करते काय येवच लागतंय कुठं भाग्यश्री हॉटेल. नमस्कार भावांनो, तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आय होप तुम्ही सगळे चांगले असतात. तर आपण आला आता चित्रदुर्गच्या जवळ. तर भावांनो, इथून जायचं आहे आपल्याला भुसावळला. आपली गाडी भुसावळला भरली आहे. तर तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असाल की काल 4:30 वाजता येऊन आपण थांबलतो. तर सकाळ सकाळी सलीम भैयानं गाडी इथून आणली तर 4 वाजता उठून, आणि मी 6 वाजता गाडीवर बसवतो. तर भावांनो, आता इथं नाश्ता ते करून तर जायचे आपल्याला भुसावळला. तर पुढे जाऊन कुठं तर आंघोळ करूता. तर मस्तपैकी तोंड ते देऊन आता आला बघा. नाश्त्याला काय आहे ते बघूता. तर आपल्या इकडलं काही भेटना, डोसा इडली हेच नाश्ता ते करून निघूता. मग पैकी डोसा ते खाऊन निघाला. हे बघा, हे पण आपल्या इकडलेच आहेत, फटीचे आहेत. त्यांनी ह्या गाडीवर आहेत. आता भैया चालवाले तर आता चित्रदुर्ग निघाला. तर पुढे कुठं जाऊन मस्तपैकी आंघोळ करूता. चला मग. राम राम मंडळी. तर आपण थांबला आता जेवायला गुजरात हॉटेलवर. तर आता वाजले तर दुपारचे 3:30 आणि इथून विजापूर आहे आता फक्त 48 किलोमीटरवर. तर इथं जेवण ते करून जायचे. तर सकाळी नाश्ता केला 9-10 वाजता. तर तिथून आता डायरेक्ट इथं आला. इथून डायरेक्ट थेट जायचं मांजरसुंबाला स्टॉप आहे आजचा. तर आता जेवण ते करून निघाला. आता सलीम भैया यायले तर बिल ते देऊन. एवढा आहे, बाहेर कुठं आलं तर जेवायला कमी नाही एवढा आहे ड्रायव्हरच्या ह्याच्यावर. फक्त लुटालुटीचे धंदे चालू आहेत. आता तुम्ही ओळखून घ्या कसं का बरं, की जसा पैसा दिला तसं काहीच भेटत नाही. जेवण म्हणा, कुठं काय म्हणा, काही सामान आणायला गेलं, काय आणायला गेलं. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल ते गॅस ते भरायला गेल्यावर तुम्हाला कसं हे करते. तर आपली गाडी तर भरलेली आहे. तर आता जालन्याला चालू आपण. तर बिजापूरच्या मागे थोडं थांबला आता. तर जाता अर्ध्या 1 तासात बिजापूर पास करता आपण. तर आता निघायचं आहे. सलीम भैया ती यायले तर आपल्यासोबतच एक दुसरी गाडी भरली ती गेल्या सकाळी, म्हणजे जशी भरली तशीच कालच्या तारखेत गेली आहे. तर आजचा तारीख आपला दुसरा दिवस आहे. तर आपल्याला परवा दिवशीच्या तारखेत खाली करायचे, पण उद्याच्या तारखेत खाली करून संभाजीनगरला लावायची, लगेच भरायची, लगेच गावाकडे जायचं. तर आपल्याला चांगलं आहे म्हणून आता दोघं आहो, कारण की भैया पण आहे तर मी पण आहो. मला पण चांगली जमते म्हणून गाडी चालू आहे, कारण की थांबणं नाही काय नाही, त्यांना पण आवडूस येणार. तर जाऊता मग बघूता काय होतंय. तर सलीम भैया म्हणाल ते आता जात रात्री आता 10-11 वाजता आपण जात आहोत सोलापूरच्या पुढं. तर जाताना मध्येच भाग्यश्री हॉटेल आहे. तर भाग्यश्री हॉटेलवर जेवायचे म्हणाल ते. बघूत काय होतंय काय नाही. आपण कधी जायला ना, पण आता व्हिडिओ बघून तर वाटतंय. आता बघूता काय कशी चव आहे काय नाही. तर तुम्ही ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा. तर फायनली भावानं दिवसभर गाडी चालून आपण सोलापूरचा टोल नाका पास करून थांबला. पाण्यातलं जार संपल तर म्हणून पाणी ते भरून घेतलंय. आणि जरा पार्किंग लाईट चालणार झाल्या म्हणून सलीम भैया पार्किंग लाईट ते बसवाले. तर भावानो, आपण तुळजापूरच्या घाटात आलो. तेव्हा बघा मंदिर, देवीचं मंदिर. तर आम्ही आता इथून डायरेक्ट चालाव हॉटेल भाग्यश्री, महाराष्ट्राचं नंबर 1 हॉटेल, फेमस हॉटेल. हे म्हणजे हॉटेल भाग्यश्री. फेमस हॉटेल म्हणजे तेच म्हणजे भाग्यश्री. नाद करते काय येवच लागतंय कुठं भाग्यश्री हॉटेल. तर भावांनो, आता आला तर मस्तपैकी जेवण ते करू. आणि जेवण ते करून मस्तपैकी एक व्हिडिओ बनवता आणि निघूता. फायनली भावांनो, आपण भाग्यश्री हॉटेलवर जेवण ते केला. तर जेवण क्वांटिटी आणि क्वालिटी चांगलं मस्त होतं. तर भावांनो, आता येऊन इथं धाराशिवच्या पुढे धाब्यावर गाडी ती लावली आहे आणि आता जाता आराम करायला. तर भावांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग.
बाय बाय.